नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, पाहू शकतात की आज जी काही तुम्हाला टायटल किंवा थंबनेल पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल, बऱ्याच जणींचे मेसेज येतात किंवा कमेंटही येतात की प्लीज ताई आम्हाला प्राइस काय आहे ती सांगा म्हणून। तर आज खास त्या ताईंसाठी व्हिडिओ बनवलेला आहे। ज्या कोणी नवीन मैत्रिणी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना माहीत नाही आहे की आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न आहेत, माहिती आहे पण त्यांना माहीत नाही किती क्वालिटी आहे किंवा प्राइस काय आहे। हे सर्व जे प्रश्न आहेत ते तुमचे आज मी सॉल्व करणार आहे। तर पाहू शकतात की पहिला प्रश्न म्हणजे असा आहे की पेपर पॅटर्न घरपोच मिळतील का नाही किंवा पेपर पॅटर्न म्हणून परफेक्ट ब्लाउज बसतील का नाही। जसं मी टीच करत आहे कस्टमरचे ब्लाउज, तुम्हीही ते त्या पद्धतीने टीच करू शकता किंवा प्राइस काय आहे, क्वालिटी कोणती आहे, हे सर्व काही तुमचं जे प्रश्न आहेत ती मी सॉल्व करणार आहे। कारण खूप जणींचे कमेंट येत आहेत की ताई प्लीज प्राइस काय आहे, आम्हाला हा सेट मागवायचा आहे किंवा कोणते कोणते पेपर पॅटर्न आहेत, हे सर्व काही तुम्हाला त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून मी जे माहिती सांगन ते तुम्ही सविस्तर तुम्हाला पोहोचली पाहिजे त्यासाठी। तर अगोदर तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्याकडे कोणते कोणते पॅटर्न आहेत। तर आपल्याकडे कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट ब्लाउज, फोर टक्स ब्लाउज, स्टँड कॉलर आणि बोट नेक वन प्रकारचे आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत। दुसरा प्रश्न म्हणजे किती क्वालिटी आहेत। तर माझ्याकडे 3 क्वालिटीचे पेपर आहेत। तर कार्ड सीट पेपर, आर्ट पेपर आणि प्लास्टिकचा पेपर। कार्ड सीट पेपर घेतला तो कमी प्राइसमध्ये बसतो। आर्ट पेपर वेसला मिडियम क्वालिटीचा आहे तो तुम्हाला म्हणजे मिडियम प्राइसमध्ये बसतो आणि प्लास्टिकचा जो आहे तो जास्त प्राइसमध्ये बसतो। तर या पद्धतीने त्याची प्राइस काय आहे किंवा किती साईजला किती पेमेंट करायचे आहे हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारायचं आहे। कारण व्हॉट्सअप नंबरला तुमचे जे काही प्रश्न असतील तर ती प्रश्नांचे उत्तर देत असते मी। तर चालूच आहेत कटिंगचं काम चालू असतं, पेपर पॅटर्नचं किंवा कस्टमरचे कामे चालू असतात मला ब्लाऊजचे। आता लगन सराई चालू होती त्याच्यामुळे, त्यानंतर ऑनलाईन क्लासेस असतात किंवा ऑफलाईनच्या विद्यार्थिनी येत असतात त्यांच्यासाठी हे सर्व काही मी दिवसभर माझे काम चालू असतात। त्याच्यातूनही वेळ काढून तुमच्यासाठी मी विविध प्रकारचे ब्लाऊजचे कटिंगचे, स्टिचिंगचे हे ब्लाऊज व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत मी शेअर करत असते। त्यानंतर मला एकच इच्छा आहे की प्रत्येक जणींचं हे पेपर पॅटर्न घेतल्याच्या नंतर काहीतरी त्यांचं बिझनेस सुरू झाला पाहिजे किंवा त्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्या पाहिजेत, स्वतः काहीतरी 4 पैसे कमवले पाहिजेत त्यांनीही, एवढीच माझी इच्छा आहे। आणि एक विनंती आहे की ज्या ताईंनी माझे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आजपर्यंत, तर माझा व्हॉट्सअपचं काय झालेलं आहे, हँग झालता, त्याच्यामुळे सर्व काही मेसेज किंवा ज्या ताईंनी अगोदर मला फोटो सेंड केलेले होते ब्लाऊज पेपर पॅटर्न घेतल्याच्या नंतर त्यांनी टीच केलेले, ते सर्व काही डिलीट झालेले आहेत। त्यासाठी त्यांना विनंती आहे ताई की ज्या ताईंनी हा व्हिडिओ पाहिलेला असन किंवा माझे पेपर पॅटर्न घेतलेल्या ताईंनी म्हणजे आजपर्यंत परफेक्ट तर बसलेलेच आहेत म्हणतात मला त्या, पण तरीही तुम्ही जे ब्लाऊज शिवलेले आहेत पेपर पॅटर्नवरून ते प्लीज मला सेंड करा व्हॉट्सअपला। कारण मला हे तुम्ही घेतलेले पेपर पॅटर्न जे आहेत त्याच्यावरून ब्लाऊज कसा टीच केलेला आहे हे मला ह्या नवीन मैत्रिणी कोणत्या जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत मला तो शेअर करायला भेटतो। आणि तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला किंवा बहिणीला, नातेवाईकात कुणीही त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ किंवा त्यांना गरज आहे पेपर पॅटर्नची तर त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा। कारण शेअर केल्याने काय होतं की त्यांना गरज आहे तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचवायला थोडीफार मदत होती। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे। आणि खूप साऱ्या जणी व्हिडिओ पाहतात पण लाईक करायला विसरायला आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा। आणि आणखीन तुम्हाला काय शिकण्याची इच्छा आहे ब्लाऊजबद्दल आणि छोटे जी गोष्टी आहेत ती मी सांगण्याचा प्रयत्न करत असते, नेहमी करत असते। तर तुम्हीही तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारू शकतात। कारण काय होतं ती डोक्यामध्ये तेच विचार असते, पेपर कटिंग कोणता करायचा, ब्लाऊजचं डिझाईन कोणती बनवायची, हे सर्व काही जी
कामे जे असतात ती डोक्यात चालू असतात, त्याच्यामुळे थोडंफार काही चुकलं असेल तर माफी. आणि मेन म्हणजे क्वालिटी कोणती कोणती आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी. तर हे पहा, हा सेट मी कस्टमरचा तयार केलेला आहे. जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यातूनच, आणि 2 ऑर्डर मी म्हणजे दररोज मी टाकत असते. 1 2 1 2 1 2 चालूच असतात माझ्या दररोजच्या. तरी पण हे कट केलेला आहे. हा जो आहे तो ऑर्डर 28 ते 48 नाही 40 साईजपर्यंत घेतलेला आहे त्यांनी. आणि हा प्लॅस्टिकचा घेतलेला आहे, कारण एकदा जर घेतला हा तर पूर्ण तुम्हाला खूप दिवस असा राहणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे ह्या कटोऱ्या आहेत साईजनुसार. तर याच्यात तुम्हाला पाणी पडलं किंवा पाण्यात भिजू जरी घातला, किंवा छोटी मुलं असतील तुमच्याकडे, त्या मुलांनी त्याच्यावर पाणी सांडलं काम करताना, तर हा खराब होणारा नाही आहे. तर या पद्धतीने हा प्लॅस्टिकचा पेपर आहे. तर हा जो आहे तो प्लॅस्टिकचा सेट आहे. तर हा तयार केलेला आहे. याचा आता उद्या ट्रान्सफर करणार आहे मी. त्यानंतर हाही पाहू शकतात, हाही मी सेट तयार केलेला आहे. तर आता एक एक पॅटर्न दाखवते. तर एका सेटमध्ये काय काय येतं तेही तुम्हाला दाखवणार आहे. समजा आता हा 28 साईज आहे. कुठल्याही साईजमध्ये, प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये असो, कार्ड सीट पेपरमध्ये असो, किंवा आर्ट सीट पेपरमध्ये असो, तर हा पाटीचा भाग येणार आहे. म्हणजे 11 साईजमध्ये तुम्हाला हे पाटीचे पार्ट येणार आहेत. तसंच आपल्याला 11 पाटीचे पार्ट झाले, 11 कटोऱ्या झाल्या, 11 क्रॉस पट्ट्या झाल्या, 11 लांबबाई झाल्या, 11 साईड पीस आणि 11 हाफ बाई. तर अशा प्रकारे ही 11 टोटल प्रत्येक साईजनुसार तुम्हाला हे 11 साईजमध्ये एवढे पार्ट एका साईजमध्ये येत असतात. तर या पद्धतीने, तसंच हे 38 छातीचं होतं तसंच पाहू शकतात. हे जे आहे ती पूर्ण सेटच्या क्रॉस पट्ट्या आहेत. तसंच इथे कटोऱ्या पण आहेत. हे पहा, कटोऱ्या आहेत पूर्ण साईजच्या. तसंच पुन्हा या बाही आहेत, हा बाही जे आहेत पूर्ण साईजच्या. सेम पॅटर्न, सर्व कटिंग जे आहे ते सेम आहे, फक्त क्वालिटीमध्ये चेंज होणार आहे. तर हे पहा, हे साईज पूर्ण साईजनुसार साईज आहे, साईड पीस आहे. तसंच हे लांबबाही पण अवेलेबल केलेले आहेत, कारण खूप जणींना लांबबाहीची फॅशन आता सध्या चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचं ते जी प्रश्न आहे तेही मी सॉल्व केलेला आहे. ज्या कोणी नवीन मागील पॅटर्न घेतलेले असतात त्या ताईंनी, त्यांना लांबबाही पाहिजे असतील तर त्या लांबबाहीची त्यांनी म्हणजे त्यांनी घेतलेलं आहे. मला लांबबाही भेटलेलं नाही, का फक्त प्राईज जास्त होती त्याच्यामुळे मी लांबबाही जी आहे ती अगोदर ठेवलेल्या नव्हत्या. आणि हे पूर्ण साईजमध्ये पाटीचे पार्ट आहेत. तर या पद्धतीने हा सेट असतो. तसंच प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक त्याचाही मी सेट केलेला आहे. तर तो आता सध्या माझ्या लक्षात नाही आहे, की आता द्यायला पण कोण नाही आहे जवळ, त्याच्यामुळे तो पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून की प्रिन्स कट, 4 टक्सचे बी आणि 1 टक्स ते हे सर्व प्रकार जे आहेत ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवून, किंवा तुम्ही पाहिले नसतील तर मागील व्हिडिओमध्येही खूपदा मी माहिती दिलेली आहे, तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता. तर हा जो सेट घेतलेला होता आत्ता मी, हा कार्ड सीट पेपर आहे. हा म्हणजे ड्रॉइंग पेपरला मुलं वापरतात त्या पद्धतीचा हा पेपर आहे. तर कार्ड सीट पेपर आहे, तो प्लास्टिकचा होता. आणि आता जो दाखवणार आहे तो आर्ट पेपर आहे, मीडियम क्वालिटीचा पेपर आहे. हा जो आहे तो आर्ट पेपर आहे. तर हा बी खूप छान मध्ये आहे आणि दीर्घकाळ टिकणारा आहे हा पण. तर याच्यावर थोडीशी चमक आहे, पाहू शकतात इथे तुम्हाला चमक दिसत असेल. तर या पद्धतीने अशी चमक आहे याच्यावर पाणी जरी पडलं तरी पण हा एकदम असा लवकर खराब होणारा नाही आहे. फक्त कार्ड सीट पेपर जो आहे तो खराब होणारा आहे. त्याची प्राईजही कमी आहे आणि त्याची क्वालिटीही तशीच आहे. तर क्वालिटीनुसार प्राईज कशी आहे ती तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर सर्व काही माहिती मिळून जाणार आहे. त्यानंतर मी दररोज व्हिडिओ तुम्ही खूप साऱ्या जणी पाहायचे आहेत, कारण मी पॅटर्नवरून कस्टमरचे ब्लाऊज नेहमी कट करून दाखवत असते. माझं मी स्वतःचं कधीच कट करून दाखवलेलं नाही आहे, पण तुम्हाला बघण्यासाठी किंवा परफेक्ट बसते का नाही ते पाहण्यासाठी.
तर त्या पद्धतीने ती व्हिडिओ तर तुम्हाला देतच असते, पण मी जी काय माहिती आहे किंवा परफेक्ट बसतेत का नाही हे तुम्हाला लाईव्हमध्ये पाहण्यासाठी मी स्वतःचे ब्लाऊज जे आहे ते टीच करून तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे। त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा। परफेक्ट बसतेत का नाही, फिनिशिंग व्यवस्थित येते का नाही, कमी जास्त कुठे करायचं, हे सर्व काही जे आहेत ते तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर, दररोज व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। कशा प्रकारे कमी जास्त करायचं आहे तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते, किंवा अगोदरही मी अपलोड केलेले आहेत तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकतात। तर या पद्धतीने थोडक्यात बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला होता की पॅटर्न विषय किंवा काय प्राइस आहे ही प्लीज त्यांच्या कमेंट येत होत्या त्याच्यामुळे, आणि कटिंग बद्दल पण प्रश्न येत होते की ताई तब्येतनुसार ही जी चेस्ट आहे याच्यानुसार तुमची कटिंगची पद्धत किंवा टीचिंग तर सेम आहे, शिवण्याची पद्धत तर सेम आहे आपली, फक्त आपली कटिंगमध्ये चेंजेस होत असतो की कुणाची इथे उंची कमी आहे किंवा हाईट कमी आहे, इथे चेस्टमध्ये पॉईंटनुसार कटोरी कशी घ्यायची किंवा पॉईंटनुसार उंची किती घ्यायची, हे सर्व काही तुम्हाला मी कटिंग स्टिचिंगमध्ये तर सांगतच असते। त्यानंतर ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत त्यांनीही मला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात। बॅच चालूच असतात आपल्या, तर पुढील बॅच जे आहे ती 5 मे पासून चालू होणार आहे। 5 दिवस ॲडमिशन 2-3 दिवस राहिलेले आहेत। ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचे आहेत तसे त्यांनी ॲडमिशन घेऊ शकतात आणि लाईव्हमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे, जेणेकरून मी आता हा जो आहे तो व्हिडिओ होत असतो आणि ते जे आहे ते आपल्या झूम मीटिंगवर तुमची लाईव्ह घेतलेली जात असते। जसं की कोविडच्या काळात विद्यार्थी जसं आपलं ग्रुपला लिंक ॲड करत होते, लिंक ओपन करायची म्हणजे सर दिसत होते, तशाच प्रकारे तुम्हाला झूम मीटिंगवर आपला क्लास जो आहे तो चालू असतो आणि घर बसल्या तुम्ही परफेक्ट ब्लाऊज शिकू शकतात, किंवा आजपर्यंत ज्या महिलांना शिकवलेलं आहे त्यांनी कस्टमरचे ब्लाऊज परफेक्ट आज कस्टमरचे ब्लाऊज ते दिलेले आहेत। तर न घाबरता तुम्हीही घर बसल्या क्लास करू शकता। तुमचा जी काही प्रश्न आहे ती तुम्ही मला लाईव्हमध्ये विचारू शकतात। तर त्या पद्धतीचा हा क्लास आहे। त्यानंतर आज हे थोडंसं तुम्हाला माहिती द्यायची होती, नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या होत्या त्यांच्यासाठी आज खास व्हिडिओ आणलेला आहे। मागील माझ्या ज्या जुन्या मैत्रिणी म्हणजे यूट्यूबवरच्या आहेत त्यांना तर माहितीच आहे की आपल्याकडे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आहेत म्हणून, तर त्यांना म्हणजे त्यांनीही पाहिला तरी चालतो। तर शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करा, शेअर करत राहा, कारण खूप जणींना गरज आहे। मॅसेज कमेंटवरून मला असं वाटतं की खूप साऱ्या मैत्रिणींना माझ्या गरज आहे या पॅटर्नची। तर तुमच्या आशीर्वादानं हे काम जे आहे ती उत्तम म्हणजे प्रकारे मी प्रसिद्ध करू शकन त्यासाठी। तर चला मैत्रिणींनो, आज हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी होता। तर तुमचे जी काही प्रश्न होते ती मी आज ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू दुपारी आपले 2 ते 2:30 दरम्यान अपलोड होत असतात। तर नक्की पाहत जा आणि ब्लाऊजबद्दलची जी काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ती सॉल्व करत जा। चला बाय।